मी अर्चना अविनाश मोहिते आज तुमच्या समोर उभी आहे एक सामान्य शेतकरी म्हणून, कृष्णा कारखान्याची सभासद म्हणून, एक पत्नी म्हणून, तुमची लेक, तुमची सून, तुमची बहीण म्हणून आज मी इथे उभी आहे तुमच्या हितासाठी आणि तुमच्या साथीसाठी। या निवडणुकीच्या निमित्ताने जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे त्याचं मला भान आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे। गेल्या 4-5 दिवसापूर्वी प्रेस कॉन्फरन्स झाली, त्यात संस्थापक पॅनलनी काही आश्वासनं दिली। जर तुम्ही सगळ्यांनी अविनाश दादांना त्यांच्या संस्थापक पॅनलला या निवडणुकीत निवडून दिलं तर आपण ही आश्वासनं पूर्ण करू शकतो। आपण दरवर्षी सभासदांना 1 क्विंटल 20 किलो म्हणजे 120 किलो साखर विनामूल्य देण्याचं आपलं पहिलं आश्वासन आहे। आपलं दुसरं आश्वासन, कारखाना पुरस्कृत इरिगेशनच्या ज्या योजना आहेत त्या योजनांची पाणीपट्टी 5 टनामध्ये न करता पैशामध्ये आकारण्यात येणार आहे। ही पाणीपट्टी एकरी 7,500 एवढी असणार। उसाला FRP पेक्षा जास्त दर देण्याचं आमचं आश्वासन आहे। कामगारांना हुद्देप्रमाणे नेमणूक दिल्या जातील। दादांची त्यांच्या प्रकृतीमुळे थोडंसं त्यांना हालचालीची मर्यादा आहे, पण तरीही ते न थांबता आपल्या सगळ्या सामान्य शेतकरी बांधवांसाठी संघर्षाची लढाई लढत आहे। आता सध्या सगळेजण एका बाजूला झाले, पण आम्ही संस्थापक पॅनलनी ठरवलं आपण फक्त आपल्या सामान्य सभासदांच्या पाठीशी उभं राहायचं, कारण आम्हाला पदापेक्षा माणूस महत्वाचा आहे, सत्तेपेक्षा विश्वास महत्वाचा आहे। एक सांगते, इतिहास हा कधी सत्ताधाऱ्यांचा नसतो, इतिहास हा संघर्षाचाच असतो। आज तुमच्या समोर उभा राहून अविनाश दादांना त्यांच्या संस्थापक पॅनलला सहकार्य करा, मतदान करा, निवडून द्या हे सांगताना मला अजिबात संकोच वाटत नाही, कारण मीही तुमच्यातलीच एक आहे, मीही तुमची लेक आहे, मीही एका शेतकरी बापाची लेक आहे, एका शेतकरी मायमाऊलीची सून आहे। मला तुमच्या कष्टाची आणि दुःखाची जाणीव आहे। येत्या 21 तारखेला अविनाश दादांच्या संस्थापक पॅनलला बहुमताने निवडून द्या आणि विजय करा। अविनाश मोहिते एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून मी त्यांना ओळखतो। आज मला वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा प्रकारचे व्यक्तिमत्व, अशा प्रकारची माणसं फार कमी असतात। मला आठवतंय की मी ज्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुकीला उभा राहतो, लोकसभेच्या निवडणुकीला उभा राहिलो असेल, त्यावेळेला सुद्धा अविनाश मोहितेंनी रात्रंदिवस माझ्यासाठी प्रयत्न केलेला आहे। आणि मला वाटतं आदरणीय पवार साहेबांवर प्रचंड विश्वास आणि प्रेम असलेलं हे व्यक्तिमत्व आहे आणि प्रामाणिक असलेल्या ह्या माझ्या नेत्याच्या संस्थापक पॅनलला प्रचार करण्यासाठी मी इथं आलेलो आहे। लढाई आहे सध्याच्या राजकारणामध्ये, साम दाम दंड भेद वागतो, ज्यावेळेला लोकक्रांती करतात तेव्हा इतिहास होतो। मला वाटतं की कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून इतिहास होईल, लोकक्रांती करतील आणि हे पॅनल आमचं निवडून येईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे।